सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबा बागायतदार व्यापारी संघटनेमार्फत जनजागृती करण्याची मोहीम सुरू झाली आहे. कारण यावर्षी सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, ठाणे किंवा पालघर या कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आंबा पीक पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. कृषी खात्यानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा अहवाल असा दिलेला आहे की जवळपास 90 ते 95% पीक हातातून गेलेलं आहे. आंब्याचा मोहर करपून गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, पण लोकप्रतिनिधींच्याकडून म्हणावं तसा आवाज उठवला जात नाही. ही आंबा उत्पादक बागायतदाराची खंत आहे. आमच्या व्यथा काय आहे, आमच्या मागण्या काय आहे, आमचे प्रश्न काय आहेत याच्याकडे जरा तरी आमच्याकडे बघितलं पाहिजे. कारण कोकणातून किंवा कोकणाशी संबंध असणारे जवळपास 288 पैकी 40 आमदार आहेत आणि तरीसुद्धा सभागृहामध्ये गांभीर्यानं चर्चा होत नसेल तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. राजकारणाचा भाग बाजूला ठेवा, परंतु ज्या आंबा बागायतदारानं, ज्या आंबा उत्पादक शेतकऱ्यानं या कोकणातला आंबा 7 समुद्रापार नेला, सगळ्या जगातल्या ग्राहकांच्या जिभेवर राज्य केलं, त्या आंबा बागायतदाराची अवस्था आज काय झालेली आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये होणाऱ्या आत्महत्या आता कोकणात होतील का काय, अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे. एका बाजूला व्यापाऱ्यांच्याकडून लूट, दुसऱ्या बाजूला कीटकनाशक आणि औषध कंपन्यांच्याकडून होणारी लूट, फसवणूक, तंत्रज्ञानाचा अभाव, तज्ज्ञ मार्गदर्शनाचा अभाव आणि बाजारपेठेची काहीच माहिती नाही, पायाभूत सुविधांचा अभाव. अशा परिस्थितीमध्ये आंबा बागायतदार आज सापडलेला आहे. फळांचा राजा असणारा हापूस आज अत्यंत केविलवाणी अवस्था त्या हापूसची झालेली आहे आणि याच्याबद्दल कुणीच गांभीर्याने विचार करायला तयार नाही. म्हणून शतकामध्ये आला नव्हता असा प्रसंग आता आलेला आहे. 90% बागा गेलेल्या आहेत. तेव्हा कोकणातल्या शेतकऱ्यांना सरकारकडे काहीच मागितलेलं नव्हतं. यावेळी या आंबा बागायतदाराला, काजू उत्पादकाला काहीतरी मदत द्या. सरकारनं मदत केली पाहिजे, पाठीशी राहिलं पाहिजे. म्हणून हेक्टरी 5 लाख रुपये आंब्याच्या कलमाना, हेक्टरी 3 लाख रुपये काजूच्या कलमाना, त्याचबरोबर जी काही संभाव्य कर्जमाफी होणार आहे त्याच्यामध्ये आंबा आणि काजू बागायतदारांचा सुद्धा समावेश करून थकीत नसली कर्ज तरीसुद्धा पीकच गेलेलं आहे, म्हणून त्याचा प्राधान्यानं कर्जमाफीमध्ये समावेश करावा. आणि AI सारखं तंत्रज्ञान ऊस उत्पादकांना वापरण्यासाठी तुम्ही 5 कोटीची 500 कोटीची तरतूद करता, पण आंबा उत्पादकांचं काय, कोकणाचं काय, हे सारे प्रश्न घेऊन, ह्या साऱ्या व्यथा घेऊन कोकणातल्या लोकप्रतिनिधींना भेटायचं आम्ही ठरवलेलं होतं. आज आमदार भास्करराव जाधव यांना आम्ही भेटलो, त्याचबरोबर फलोदन मंत्री गोगावले साहेब यांना भेटलो, आमदार निलेश राणे यांना भेटलो, बाकीच्याही लोकप्रतिनिधींना आम्ही भेटणार आहोत. आमचं शिष्टमंडळ भेटणार आहे. येत्या 4 तारखेला कुडाळ येथे आम्ही 12 मार्चच्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी म्हणून एक व्यापक बैठक सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रमुख आंबा बागायतदारांची घेतलेली आहे. त्या बैठकीमध्ये 12 मार्चच्या मोर्चाची पूर्वतयारी करून आढावा घेऊन ताकदीनं हा मोर्चा ओरसला काढायचा आणि त्या दिवशी त्या मोर्चामध्ये काहीतरी सरकारकडून स्पष्ट आश्वासन मिळालं नाही. कारण 6 मार्चला बजेट आहे. बजेटमध्ये जर का आंबा उत्पादकाला काही हाताला लागलं नाही तर मग मात्र केवळ 12 मार्चचा मोर्चा होऊन थांबणार नाही, तर एक दिवस मुंबई ते गोवा हा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत बंद करण्याचा मार्गसुद्धा आम्ही अवलंबणार आहोत. तो कधी बंद करायचा, कुठल्या ठिकाणी बंद करायचा, याचा निर्णय आम्ही 12 मार्चच्या मोर्चामध्ये घेणार आहोत.
मला असं वाटतं की कोकणातला आंबा बागायतदार, काजू बागायतदार कधी नव्हे तो जागा झालेला आहे. सरकारनं त्याच्या सहनशक्तीची परीक्षा बघू नये आणि या बजेटमध्ये काही ना काही मदत जाहीर केली पाहिजे. अन्यथा आजपर्यंत कोकणातल्या शेतकऱ्याचा चांगुलपणा बघितला, मवाळपणा बघितला, त्याचा आक्रमकपणा आता तुम्हाला अनुभवायला मिळेल.